नमस्कार मित्रांनो, आज आपण अंबाबाईच्या नगरीतून म्हणजेच कोल्हापूरमधून निघून कोकणची पंढरी समजल्या जाणाऱ्या गणपतीपुळेकडे जाणार आहोत। हा प्रवास निसर्गरम्य असला तरी यामध्ये येणारे घाट, अवघड वळणे आणि रस्त्याची परिस्थिती कशी आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, तुम्ही कधी गणपतीपुळेला गेला होतात का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन प्रवासाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोल्हापूरपासून गणपतीपुळेला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मार्ग आहेत। एक म्हणजे आंबा घाट, याचे अंदाजे 150 ते 160 किलोमीटर अंतर आहे। याला अंदाजे 4 ते 4.5 तास वाहनाच्या वेगानुसार लागतात। आणि दुसरा म्हणजे गगनबावडा घाट, याचे एकूण अंतर 165 किलोमीटर आहे। हा घाट पार करण्यासाठी साधारणतः 5 तास लागतात। हा मार्ग थोडा जास्त वळणाचा आणि काही ठिकाणी रस्ता खराब असू शकतो। घाट सुरू होण्यापूर्वी जेवणासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी रस्त्याच्या कडेला छोटी छोटी हॉटेल्स आहेत। पहा, आंबा घाटातील रस्ता रुंद आहे, डांबरीकरण आहे, परंतु याला तीव्र वळणे आहेत। आणि आपण अखेर पोहोचलो आहोत गणपतीपुळेला। इथला परिसर पहा, सगळीकडे नारळाची झाडे आहेत। सर्वात आधी आपण दर्शन घेणार आहोत येथील आराध्य दैवत असलेल्या स्वयंभू अशा बाप्पाचं। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, इथली गणपतीची मूर्ती कोणीही घडवलेली नसून ती पांढऱ्या वाळूतून स्वयंभू प्रकट झालेली आहे, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे। ही गणपतीची मूर्ती टीव्हीवर दिसत आहे। तेथील गणपतीचे चित्र काढायला किंवा फोटो काढायला बंदी आहे। ही एक समोर दिसत आहे ती मूर्ती आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। पहा, मूर्ती किती सुंदर आहे। गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर धार्मिक पर्यटन स्थळ आहे। कोकण किनारपट्टीवर वसलेले हे गाव येथील स्वयंभू गणपती मंदिर आणि विस्तीर्ण स्वच्छ समुद्रासाठी ओळखले जाते। येथील गणपतीचे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने असल्याचे मानले जाते। येथील गणेशाची मूर्ती ही मानवनिर्मित नसून ती पांढऱ्या वाळूतून स्वतःहून स्वयंभू साकारलेली आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे। गणपतीपुळेच्या गणेशाला भारताचा पश्चिम द्वारदेवता म्हणजे पश्चिमेचा रक्षक म्हटले जाते, कारण या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे म्हणजेच समुद्राकडे आहे। हे मंदिर एका लहान डोंगराच्या पायथ्याशी आहे। मंदिरात मूर्तीची प्रदक्षिणा करण्याऐवजी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते। हे मंदिर 400 वर्ष जुने आहे, परंतु ह्याचे नक्षीकाम किती सुंदर आहे पहा। बाप्पाच्या दर्शनानंतर आता वेळ आहे ती थोडी धमाल करण्याची। बाप्पाच्या मंदिराला लागूनच हा विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू आणि निळेशार पाणी पाहून मन अगदी प्रसन्न होते।
जे लोक वॉटर स्पोर्ट्सचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी येथे जेट स्की, बनाना राईड असे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पांढरी वाळू आणि निळाशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किनारा अतिशय शांत आणि विलोभनीय आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्रात मावळणारा सूर्य आणि मंदिरावर पडणारा प्रकाश पाहण्यासारखा असतो. हा समुद्रकिनारा पाहायला जितका सुंदर आहे तितकाच तो काही ठिकाणी धोकादायकही आहे. येथील समुद्रात अंडरकरंट म्हणजे पाण्याचा अंतर्गत प्रवाह खूप जास्त असतो, ज्यामुळे लाटा माणसाला आत खेचू शकतात. इथल्या समुद्राच्या पाण्यात मज्जा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथला समुद्र काही ठिकाणी अचानक खोल होतो. त्यामुळे प्रशासनाने लावलेल्या धोक्याच्या सूचना पाळा आणि जास्त खोल पाण्यात जाऊ नका. भारतात अशी फार कमी मंदिरे आहेत जी थेट समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत. मंदिरातून बाहेर पडताच पावले थेट वाळूत पडतात. समुद्राच्या गर्जना करणाऱ्या लाटा जणू बाप्पाचे पाय धुतात असे दृश्य येथे पाहायला मिळते. लहान मुलांसाठी आणि कुटुंबियांसाठी समुद्रकिनाऱ्यावर उंट आणि घोड्यांच्या गाडीची सोय असते. तसेच स्थानिक लोक वाळूमध्ये बसून शाळेचे पाणी विकत असतात. मित्रांनो, गणपतीपुळेच्या समुद्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथली शांतता. संध्याकाळच्या वेळी जेव्हा समुद्राच्या लाटा बाप्पाच्या मंदिराला स्पर्श करून मागे जातात आणि मंदिरात आरतीचे सूर उमटतात, तो अनुभव शब्दांच्या पलीकडला आहे. जर तुम्ही धावपळीच्या आयुष्यात थोडा ब्रेक शोधत असाल तर या समुद्रकिनाऱ्यावर येऊन घालवलेला एक तास तुमचा सगळा ताण पळवून लावेल. तर मित्रांनो, असा होता आपला कोल्हापूर ते गणपतीपुळेचा एक सुंदर आणि संस्मरणीय प्रवास. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गणपतीपुळेला भेट देण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या सफरीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.